फरार वाल्मिक कराडचा आणखी एक लोकेशन न्यूज18 लोकमतच्या हाती. पुण्यातल्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये उपचार, तर 28 तारखेला डिस्चार्ज मिळाल्याची माहिती. धनंजय देशमुख मनोज जरांगेंच्या भेटीला सीआयडी जबाब नोंदवण्याआधीच जरांगेंसोबत करणार चर्चा. संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय देशमुखांची औरंगाबाद हायकोर्टात रिट याचिका. आरोपींच्या अटकेसोबतच धनंजय मुंडेंना मंत्रिपदापासून दूर ठेवण्याची मागणी. पंतप्रधान मोदी करणार महायुतीच्या सर्व आमदारांसोबत स्नेहभोजन आणि संवाद. जानेवारी महिन्यात खास कार्यक्रमाचं आयोजन. दिव्यातल्या रहिवाशांना मिळणार हक्काचं घर. क्लस्टर योजनेच्या माध्यमातून मिळणार लाभ. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. लोणावळ्याच्या लायन्स आणि टायगर पॉइंटवर पर्यटकांना बंदी. 31 डिसेंबरच्या निमित्तानं वनविभागाचा निर्णय. पर्यटकांचा हिरमोड तर व्यापाऱ्यांमध्ये नाराजी. पुण्यातल्या हाय स्पिरिट पबला मुंढवा पोलिसांकडून नोटीस. कंडोम आणि ORSच्या पाकिटांचं वाटप प्रकरणानंतर कारवाई. आजचे सर्व कार्यक्रम रद्द. राज्यामध्ये पुन्हा वाढणार थंडीचा कडाका. 8 दिवसांपासून असलेलं ढगाळ वातावरण आता निवळणार. चोर समजून जमावाची तिघांना लाठ्याकाठ्या आणि पट्ट्यानं बेदम मारहाण. जालना जिल्ह्यातल्या गुळखंडा तांडा इथली घटना. परतूर पोलिसात 45 जणांविरोधात गुन्हा दाखल. सिगारेट ओढल्यानं आयुष्य होतं कमी. एका सिगारेटमुळे पुरुषाचं 17 तर महिलेचं 22 मिनिटांनी आयुष्यमान घट्ट. लंडन विद्यापीठाच्या पाहणी अहवालातनं माहिती समोर. तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेला संध्याकाळपासून सुरुवात. 14 जानेवारीपर्यंत तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्रोत्सव. आणि तालिबानी सैनिकांसमोर पाकिस्तानी सैनिकांची माघार. पोस्ट सोडून सैनिकांनी पलायन केल्याचा दावा.